पाहुयात दिवसभरातली आणखी एक मोठी बातमी। ही बातमी म्हणजे 2006च्या मुंबई साखळी स्फोटाच्या तपासाला मोठा धक्का बसलाय। सगळ्या दोषींची मुंबई उच्च न्यायालयाने पुराव्यांच्या अभावी निर्दोष अशी सुटका केली आहे। मुंबई सत्र न्यायालयाचा निकाल आज मुंबई हायकोर्टाने फिरवला। 11 दोषींची निर्दोष सुटका झाली। खटला सुरू असतानाच्या काळामध्ये एकाचा मृत्यू झाला होता। 19 वर्षांच्या प्रदीर्घ काळाच्या नंतर सर्व आरोपी पुराव्यांच्या अभावी निर्दोष सुटले आहेत। न्यायमूर्ती अनिल किलोर आणि न्यायमूर्ती एस चांडक यांनी हा निर्णय दिला। जानेवारी महिन्यामध्ये या प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाली होती। कोर्टाने हा निर्णय राखून ठेवला होता। येरवडा, नाशिक, अमरावती आणि नागपूर कारागृहामधून दोषींनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून या सुनावणीसाठी हजेरी लावली होती। सरकारी पक्षाने जमा केलेले पुरावे पुरेसे नाहीत। साक्षीदारांच्या साक्षी या विश्वास ठेवण्याजोग्या नाहीत असं हायकोर्टाने यावेळेला म्हटलेलं आहे। तर 2006 मध्ये मुंबईमध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटाच्या प्रकरणी मुंबई हायकोर्टाने दिलेल्या निकालाची गांभीर्याने राज्य सरकारने आता दखल घेतली आहे। सरकार या निर्णयाला सुप्रीम कोर्टामध्ये आव्हान देणार आहे अशी सूत्रांकडून माहिती मिळते। आज हायकोर्टाने 2006च्या साखळी स्फोटांच्या प्रकरणी निकाल देत सर्व 12 आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे। तर या आरोपींची निर्दोष मुक्तता करत असताना हायकोर्टाचं नेमकं म्हणणं काय आहे जाणून घेऊया। साक्षीदारांच्या साक्षी या विश्वास ठेवण्यासारख्या नाहीत। स्फोटांच्या 100 दिवसांच्या नंतर साक्षीदारांना आरोपी आठवणं अशक्य आहे। स्फोटांसाठी वापरलेले बॉम्ब ओळखण्यामध्ये तपास संस्थेला अपयश। बॉम्ब कसे होते हेच माहिती नाही तर मिळालेला बॉम्ब बंदुका नकाशा या पुराव्यांना अर्थ नाही। दोन 2006च्या मुंबईमधल्या साखळी बॉम्बस्फोटाच्या प्रकरणामध्ये मकोका विशेष न्यायालयाने 12 जणांना दोषी ठरवलं। यामधल्या 5 जणांना फाशी आणि 7 जणांना जन्मठेप ठोठावण्यात आली होती। महाराष्ट्र पोलिसांच्या एटीएसने याचा तपासही केला होता। पण मुंबई उच्च न्यायालयाने 10 वर्षांच्या नंतर हा निकालच फिरवलाय आणि या सर्व 12 आरोपींना निर्दोष ठरवलंय। फाशीच्या शिक्षेला मंजुरी द्या म्हणून सरकार हायकोर्टामध्ये गेलं होतं, पण हायकोर्टाने 5 आरोपींचीच नाही तर इतर 7ही आरोपींची शिक्षा रद्द केली आणि निर्दोष सोडलाय। तपास संस्थांमधल्या विरोधाभासामुळे असं घडलं का हा प्रश्न सुद्धा या निमित्ताने उपस्थित होतोय। हा विरोधाभास नेमका काय आहे जाणून घेऊयात। तर एटीएस आणि क्राईम ब्रांच या दोघांचंही म्हणणं आपण जाणून घेऊयात। एटीएस असं म्हणते 2006चे बॉम्बस्फोट लष्कर-ए-तोयबानं सिमीच्या मार्फत घडवले, तर क्राईम ब्रांचचं म्हणणं आहे की 2006चे बॉम्बस्फोट हे इंडियन मुजाहिद्दीननं घडवले। एटीएसचं म्हणणं आहे सिमीच्या 12 दहशतवाद्यांनी हे बॉम्बस्फोट घडवले होते। क्राईम ब्रांच म्हणतंय सादिक शेख या दहशतवाद्याकडून बॉम्बस्फोटांची कबुली देण्यात आली होती। एटीएस म्हणतंय बॉम्ब गोवंडीमध्ये प्रेशर कुकरमध्ये ठेवून नंतर लोकलमध्ये ठेवले। क्राईम ब्रांच म्हणतंय बॉम्ब शिवडीच्या फ्लॅटमध्ये बनवून नंतर लोकलमध्ये ठेवले। एटीएसचा तपास ग्राह्य मानून विशेष न्यायालयाकडून 12 आरोपी दोषी ठरवण्यात आलेले होते। मात्र तपास यंत्रणांमधला हा विरोधाभास सध्या अधोरेखित होतो आहे। तर आज निर्दोषपणे मुक्तता करण्यात आलेल्या या दोषींची नावं नेमकी काय बघूयात। 5 जणांची फाशी रद्द करण्यात आली। यापैकी मोहम्मद फैजल, एहतेशाम सिद्दीकी, नाविद हुसैन, आसिफ खान, कमाल अन्सारी ज्याचा तुरुंगामध्ये मृत्यू झाला आणि 7 जणांची जन्मठेप रद्द झाली। त्यापैकी तन्वीर अन्सारी, माजिद शफी, शेख मोहम्मद अली, साजिद मरगूब, मुजम्मिल अत्ताउर रहमान शेख, सुहेल महमूद शेख, जमीर अहमद अशा 12 आरोपींना निर्दोष ठेवण्यात आलेलं आहे।
सत्र न्यायालयामध्ये सादर झालेले पुरावे हायकोर्टामध्ये टिकत नसतील तर चूक कोणाची असा सवाल विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी केलाय। कायद्याचं विश्लेषण करताना चूक झाली की यंत्रणेने चुकीचे पुरावे गोळा केले याचं पोस्टमॉर्टेम हे यथावकाश होईल असंही निकम म्हणतात। असं आहे की ज्या पुराव्याच्या आधारावर मुंबईचं सत्र न्यायालय शिक्षा ठोठावतं तेच पुरावे जर उच्च न्यायालयात टिकत नसतील तर चूक कोणाची आहे? कायद्याचं विश्लेषण करण्यात चूक झाली का तपास यंत्रणेने चुकीचा पुरावा गोळा केला होता? यावरती ते काही जे पोस्टमॉर्टम व्हायचं असेल ते होईल यथावकाश, परंतु आज मुक्तता होणं माझ्या मते ही गोष्ट गंभीर आहे आणि मला खात्री आहे की सरकार या बाबतीत सर्वोच्च न्यायालयात अपील त्वरित दाखल करेल। तर कोर्टानं दिलेल्या निर्णयावरती राजकीय वर्तुळामधून नेमक्या काय प्रतिक्रिया येत आहेत बघूयात। कोर्टाने अशा पद्धतीने निर्णय का दिला? पुरावे काय कमी पडले का? काय झालं हे थोडंसं खोलात जाऊन बघावं लागेल। पण मग असं होत असेल तर कुठेतरी त्यांच्या म्हणजे सरकारच्या बाजूने जी काही बाजू मांडली गेली ती कुठे कमकुवत होती का हे सुद्धा बघायची जरूरत आहे। मुंबईमध्ये जो रेल्वेमध्ये बॉम्बलास्ट झालेला होता त्यामध्ये जे आरोपी होते ते आरोपींना कोर्टाने सोडलेलं आहे आणि मला असं वाटतं की कोर्टात आदर केला पाहिजे। पण त्या बॉम्बलास्टमध्ये अनेक लोकांचा मृत्यू झालेला होता आणि अशा आरोपींना सोडणं अत्यंत चुकीचं होतं। त्यांना फाशीची शिक्षा मिळायला हवी होती पण कोर्टाने त्यांना सोडलेलं आहे। त्याबद्दल आपण काही बोलू शकत नाही आहे, पण त्यांना सजा व्हायला हवी होती। माननीय मुख्यमंत्र्यांशी आम्ही बोलू, सर्वच बोलतील। कुठल्या आजारावर सुटका झाली, कुठला पुरावा नाही मिळाला किंवा काय अडचणी आहे, वरच्या कोर्टात पुन्हा जाता येईल का शासनाला, याचाही विचार शासन करेल। जर ते त्या ठिकाणी त्या कुठल्या मेरिटवर कोर्टाने डिसाईड केला आहे आणि शासनाकडे काही ॲडिशनल बाबी असतील तर शासन वरच्याही कोर्टात जाऊ शकेल, पण या ठिकाणी मुख्यमंत्र्यांची चर्चा करावी लागेल।